पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पथकातील अंमलदार मोटारसायकल चोरांचा शहरात शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे सिद्धांत किसन सपकाळे वय 20 वर्ष याने पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी त्याने संशयित इसम नामे मोहीन अन्सारी याच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्याकामी लावली आहे। त्या अनुषंगाने दिनांक 11/12/2024 रोजी महिंद्रा सर्कल सातपूर नाशिक येथे सापळा लावून संशयित इसम नामे मोईन शाकीर अन्सारी वय 24 वर्ष यास ताब्यात घेऊन विचारपूस करता सांगितले की आरोपी सिद्धांत सपकाळे याने सदरची मोपेड चोरी करून ती डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती। मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते। सदरची मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सपकाळे याने शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेली आहे। ती चोरी केलेली खालीलप्रमाणे आहे। एकूण 5,12,000 रुपये किमतीच्या 9 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत। आरोपी नामे मोईन शाकीर अन्सारी वय 24 वर्ष व जप्त केलेल्या मोटारसायकल पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त सो गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक रवींद्र दिघे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार भगवान जाधव, गणेश वडजे यांनी केलेली आहे। नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता। त्यानंतर त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं। हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते। अशा एकूण त्यांनी 9 गाड्या 2 व्हीलर जप्त केलेल्या आहेत। एकूण 5.5 लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।